नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12मधून मी पूनम निकम. इयत्ता 9वीच्या सामाजिक विज्ञानमध्ये आपण प्रकरण 8 बघत आहोत. भारताच्या राज्यघटनेची रचना आणि लक्षणे. यात आपण तिसरा भाग बघतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागामध्ये आपण प्रस्तावना आणि त्याचे आधारस्तंभ याविषयी माहिती मिळवली. यात तुम्हाला लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की प्रस्तावना म्हणजेच त्याला दुसरा शब्द आमुख हा आहे. बऱ्याचशा वेळी आमुख म्हणजे काय किंवा प्रस्तावना म्हणजे काय असे प्रश्न येत असतात, तर त्यावेळी प्रस्तावने यालाच आमुख असे म्हटले जाते, हे लक्षात राहू द्यायचे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावनेच्या आधारस्तंभाबद्दल माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण घटनेची जी मूलभूत लक्षणे आहे त्याबद्दल माहिती मिळवायची आहे. घटना म्हणजे राज्यघटना हे लक्षात राहू द्यायचं आहे. 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेली विश्वातील सर्वात मोठी, विस्तृत आणि तपशीलवार भारताच्या लिखित घटनेची काही वैशिष्ट्ये आणि लक्षणे आहेत. त्याच्यातील पहिलं आहे लेखित दस्तावेज. इंग्लंड आणि इस्रायल या दोन देशांच्या अपवादाशिवाय, म्हणजे या दोन देशांमध्ये लिहिलेली नाही आहे घटना, याच्याशिवाय भारतासहित विश्वातील सर्व लोकशाही देशांच्या घटना ह्या लेखी स्वरूपात आहेत. भारताची सामाजिक वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती, कारण त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी आलेली आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी मानवी जीवन हे वेगवेगळं आलेलं आहे. आणि पूर्व इतिहासाला लक्षात घेऊन घटनासभेने घटना लेखी स्वरूपात ठेवणे योग्य मानलेलं होतं. घटना जर मौखिक स्वरूपात असेल तर त्याचं वेगवेगळ्या वेळी विविध प्रकारे अर्थघटन केलं जाऊ शकत असतं किंवा चुकीचं अर्थघटन देखील केलं जाऊ शकत असतं. त्यामुळे जर लिखित स्वरूपात असेल तर योग्य तिथून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. आणि म्हणूनच आपली राज्यघटना ही लेखित स्वरूपात आहे, हेच ते फार मोठं वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेचे दुसरे मूलभूत लक्षण आहे घटनेचे आकारमान. भारताची घटना 22 भागांमध्ये विभागलेली आहे. त्यात सुरुवातीला 395 अनुच्छेद आर्टिकल्स म्हणजेच कलम आणि 12 परिशिष्ट होते. त्यात नंतर दुरुस्ती करून सध्या 461 अनुच्छेद आणि 12 परिशिष्टे आहेत. या घटनेत केंद्र आणि राज्यांची शासन व्यवस्था आणि त्यांच्यातील आंतरिक संबंध, म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील दोघींमधले असलेले आंतरसंबंध, लोकांचे मूलभूत हक्क, त्याचप्रमाणे कर्तव्य, राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत, न्यायतंत्र, निवडणूक पंच, स्थानिक स्वराज्याच्या संस्था, तसेच देशातील लघुमती आणि मागासलेल्या आणि वंचित समूहासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे सगळ्यांचा उल्लेख आपल्या घटनेत केला आहे आणि त्यामुळे आपली राज्यघटना जगातील इतर घटनांपेक्षा लांबलचक, विस्तृत आणि तपशीलपूर्ण बनलेली आहे. तिसरे लक्षण आहे एकच नागरिकत्व. अमेरिकेसारख्या देशात प्रत्येक व्यक्तीस दुहेरी नागरिकत्व असते, जसे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे, आणि दुसरे तो व्यक्ती स्वतःच्या राज्यात वसाहत करत असेल त्या राज्याचे नागरिकत्व असते. पण भारतात मात्र तसं नाही. भारताच्या कोणत्याही राज्यात आपण राहत असलो, अगदी तुम्ही महाराष्ट्रात असाल, गुजरातमध्ये असाल, मध्य प्रदेश किंवा कर्नाटक किंवा उत्तराखंडमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही राज्यात राहत असाल तरीसुद्धा आपणास एकच नागरिकत्व असते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक मानला जात असते. आपल्या इथं राज्याचे वेगळे नागरिकत्व यासारखे काहीही नाही. आधी भारतात फक्त जम्मू काश्मीरमधील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व होते, पण त्यानंतर 5 ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370-35 रद्द करून जम्मू काश्मीरच्या नागरिकांचं दुहेरी नागरिकत्व रद्द करण्यात आलं आणि लडाख व जम्मू काश्मीर यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. म्हणजे आपल्या राज्यघटनेनुसार एकच नागरिकत्व आपणास देण्यात आलेले आहे. राज्यघटनेचे पुढचे लक्षण आहे मजबूत केंद्र असणारे समवाय तंत्र. भारताच्या घटनेत कुठेही समवाय म्हणजे फेडरल शब्दाचा उपयोग झालेला नाही आहे. घटना भारतास राज्यांचा संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स म्हणून वर्णविते. अशा पद्धतीने
भारत संघीय राज्य आहे. संघ शब्दाद्वारा भारतात संघ म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कधीही बदलता येणार नाही किंवा त्यांचं कधीही बदल होणार नाही अशी कायमी लेखी स्वरूपात घटनेमध्ये स्पष्टता करण्यात आलेली आहे. आपल्या या ठिकाणी किंवा भारतामध्ये एकम राज्यांना केंद्रापासून वेगळा पडण्याचा अधिकार नाही. संघ सरकारला कित्येक विशेष आणि वरचढ सत्ता देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी राज्य आपल्या भारत देशांमधून वेगळं म्हणून स्वतःला देश घोषित करू शकत नसतो. समवाय तंत्रामध्ये केंद्र सरकार आणि प्रादेशिक राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेची स्पष्ट वाटणी करण्यात आलेली आहे, ज्यामुळे राज्य सरकार स्वतःच्या प्रदेशांमध्ये स्वतःच्या कार्यक्षेत्रांना अनुलक्षून स्वतःचे कायदे घडवू शकेल. केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेच्या विभाजनामुळे घटनेद्वारा सोपवण्यात आलेल्या सत्तांना केंद्र आणि राज्य सरकार दोघंही उपभोगत असतात. समवाय तंत्रामध्ये तटस्थ, निष्पक्ष आणि स्वतंत्र असे न्यायतंत्र आहे, जे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्ता आणि कार्याच्या विभाजनाच्या संदर्भात जर काही तडजोड उभी झाली तर ते घटनेचे अर्थघटन करून त्यांचे निराकरण आणण्याची कामगिरी हे न्यायतंत्र करत असते. भारतात केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये स्पष्ट आणि तपशीलवार असे त्यांचे कामाची विभागणी करण्यात आलेली आहे, ज्यासाठी घटनेमध्ये 3 याद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात पहिले आहे केंद्र यादी. संघ यादीमध्ये एकूण 97 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यात कायदे घडवण्याची संपूर्ण सत्ता ही संसदची असते. यामध्ये संरक्षण, विदेश बाबत, अणुशक्ती, नाणे, विमा, बँकिंग, तार टपाल, रेल्वे यासारख्या राष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या क्षेत्रांमध्ये केंद्राची सर्वोपरी सत्ता असते, म्हणजे पूर्णपणे नियंत्रण त्या ठिकाणी केंद्र सरकारचं असतं. दुसरं आहे राज्यांची यादी. या यादीमध्ये 66 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यांच्यावर कायदे घडवण्याची संपूर्ण सत्ता राज्यांच्या धारासभाची म्हणजे विधानसभा गृहांची असते. कायदा आणि व्यवस्था, शिक्षण, स्थानिक स्वराज्याच्या संस्था, कृषी सिंचन, आरोग्य, भूमी, राज्याचे आंतरिक व्यापार, वाणिज्य यासारख्या विषयांचा समावेश या राज्यांच्या यादीत करण्यात आलेला असतो. पण जर केंद्रास वाटले की राज्यात कायदा आणि व्यवस्थेचा भंग झाला आहे तर राज्याच्या संमतीने किंवा राज्याच्या संमतीविरुद्ध जाऊन सुद्धा कधीकधी गरज असेल तर राज्याच्या संमतीविरुद्ध जाऊन केंद्र राज्यामध्ये केंद्रीय अनामत पोलीस दलांना पाठवून त्या ठिकाणी नियंत्रण मिळवू शकतात. तिसरं आहे संयुक्त यादी. संयुक्त यादीत 47 एवढ्या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यात कायदा घडवण्याची सत्ता केंद्र आणि राज्य या दोघींकडे असते. पण जेव्हा राज्यांच्या कायद्यामध्ये विवाद किंवा संघर्ष झालेले असतील तर तिथे केंद्राचा कायदा आणि वरचढ त्या ठिकाणी समजला जात असतो. अशा प्रकारे समवाय तंत्रामध्ये केंद्राला संयुक्त यादीत पण विशेष सत्ता देण्यात आलेल्या आहेत. ह्या यादीमध्ये दिवाणी आणि फौजदारीबाबत, लग्न, घटस्फोट, भरणपोषण, शिक्षण, आर्थिक आयोजन, व्यापारी संघ वगैरेंचा समावेश होतो. ह्या विषयाव्यतिरिक्त इतर काही ज्या सत्ता असतात त्या राहिलेल्या असतात, त्यांना शेष सत्ता असे म्हटले जाते. ज्या विषयात केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेची स्पष्ट वाटणी होऊ शकत नसेल अशा विषयांचा समावेश शेष सत्तेमध्ये करण्यात येतो. यामध्ये जास्तींच्या विषयाबाबत किंवा त्या विषयांबाबतीत काही कायदा घडवायचा असेल, त्यात फेरफार करायचा असेल तर याची संपूर्ण सत्ता केंद्र सरकारची असते. भारतात केंद्र आणि राज्यांमध्ये आर्थिक साधनांची वाटणी करण्यात आलेली आहे. आबकारी कर, आयात निर्यात कर, आवकवेरा वगैरे जास्त उत्पन्न देणारे करवेरे हे केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलेत, तर विक्री कर, मनोरंजन कर, महसूल, शिक्षण कर यासारखे जे कमी आवक देणारे करवेरे आहेत ते राज्यांना सोपवण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यांना केंद्राकडून ग्रांट किंवा अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्यासाठी आधार हा ठेवावा लागत असतो. पुढचे लक्षण आहे आणीबाणीच्या वेळी एकतंत्री व्यवस्था. आणीबाणी म्हणजे संकट समय किंवा संकट काळ. असा संकट समय असेल त्यावेळी पूर्णपणे नियंत्रण हे केंद्र सरकारचे असते. अशा परिस्थितीला आणीबाणीची परिस्थिती असे म्हटले जाते. भारताच्या घटनेत 3 प्रकारच्या आणीबाणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यात पहिला आहे सुरक्षा विषयाची आणीबाणी.
युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडासारख्या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेत जर धोका निर्माण होईल, अशा परिस्थितीत देशाच्या सुरक्षेविषयीची आणीबाणी जाहीर करता येत असते. दुसरे आहे घटनाकीय आणीबाणी. राज्यात कायदा आणि व्यवस्थेची परिस्थिती ढासळली असेल किंवा घटनाकीय व्यवस्थेनुसार राज्याचे सरकार चालू शकणार नाही असे जेव्हा घडते, त्यावेळेस घटनाकीय आणीबाणी केंद्र सरकार जाहीर करू शकते आणि राष्ट्रपती शासन राज्यामध्ये लागू पडत असते. तिसरे आहे आर्थिक आणीबाणी. सतत भाववाढीमुळे पैशाच्या मूल्यामध्ये वेगाने होणाऱ्या अवमूल्यनाच्या वेळी आर्थिक आणीबाणी जाहीर करता येते. अशा प्रकारे आणीबाणीचे ह्या तिन्ही व्यवस्थापनाच्या अंतर्गत आपले समवाय तंत्र एकंदरीत एकतंत्री व्यवस्थेमध्ये परावर्तित होते, तेव्हा त्या काळापुरते समवाय तंत्र स्थगित होऊन जात असते. म्हणजे त्या ठिकाणी आणीबाणीच्या वेळी एकतंत्री व्यवस्था लागू होत असते. राज्यघटनेच्या मूलभूत लक्षणांमधील 6वे लक्षण आहे द्विगृही प्रथा. लोकांद्वारे निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून लोकसभा बनत असते. लोकशाहीमध्ये लोकसभेचीच खरी सत्ता स्थापित झालेली असते. संसदचे 2 गृह आहेत. पहिले आहे वरचे गृह, राज्यसभा. हे कायमी गृह आहे. हे कधी विसर्जित किंवा बरखास्त होत नसते. दुसरे आहे खालचे गृह, लोकसभा. हे कायमी गृह नाही. त्याची मुदत 5 वर्षांची असते. प्रधानमंडळाची रचना संसद सभ्यांमधून करण्यात येते आणि प्रधानमंडळ संसदला जबाबदार असते. प्रधानमंडळ हे लोकसभेचा विश्वास असेल तोपर्यंत सत्तेवर राहू शकते. संसदीय सरकार ही संयुक्त जबाबदारीच्या सिद्धांतांवर कार्य करत असते. मंत्रिमंडळांमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. केंद्रात राष्ट्रपतीच्या नावाने आणि राज्यात राज्यपालच्या नावाने कारभार चालत असला तरी खरोखर सत्ता केंद्रामध्ये प्रधानमंत्रीच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ कारभार आणि कार्यकारी सत्ता उपभोगत असतात. राज्याचे प्रधानमंडळ विधानसभेला जबाबदार असतात. राज्यसभेत विविध क्षेत्रातील निष्णात, अनुभवी अशा 12 व्यक्तींची सभ्य म्हणून निवड राष्ट्रपती करत असतात. राज्यसभा हे कायमी गृह आहे. त्याचे 1/3 सभ्य दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. तेवढे सभ्य पुन्हा निवडण्यासाठी पात्र असतात. म्हणजे अशा प्रकारे राज्यसभेचा सभ्य 6 वर्षांपर्यंत सभ्यपदावर राहू शकतो. राज्यसभेकडे सत्ता प्रमाणात कमी असते, तर लोकसभेची सत्ता विशेष, वरचढ आणि निर्णायक असते. 7वे लक्षण आहे स्वतंत्र, निष्पक्ष आणि एकसूत्री न्यायतंत्र. घटनाकीय व्यवस्थेनुसार भारतात सळंग, स्वतंत्र, निष्पक्ष आणि एकसूत्री न्यायतंत्राची स्थापना करण्यात आलेली आहे. न्यायतंत्र हे कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र असतं, ज्यात सर्वात वर सर्वोच्च न्यायालय, नंतर मध्यम म्हणजे राज्य कक्षातील उच्च न्यायालय आणि खाली जिल्हा कक्षेतील ताब्यातील न्यायालय म्हणजे निम्न स्तराची न्यायालय आणि या व्यतिरिक्त विशेष न्यायालय देखील आलेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारतात आलेल्या सर्व न्यायालयांसाठी बंधनकर्ता असतं. संघ सरकार किंवा राज्य सरकारांमध्ये घटनेच्या बाबतीत किंवा कायद्याच्या अर्थघटनासंबंधी काही विवाद निर्माण झाला तर या विवादाचे निकाल आणण्याची अंतिम सत्ता सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने घटनेचे रक्षक आणि पालक म्हणून न्यायतंत्र नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करते. 8वे लक्षण आहे घटनेत सुधारणा. भारतीय घटना ही अन्य देशांच्या घटनेपेक्षा परिवर्तनशील आहे. म्हणजे वेळ आणि परिस्थितीनुसार घटनेत बदल करण्याची जर गरज निर्माण झाली तर त्यावेळी आंशिक बदल हा केला जाऊ शकत असतो. असा बदल करणाऱ्या कलमांना घटनेत 3 विभागात विभागण्यात आलेले आहे. काही व्यवस्थांमध्ये संसदेतील उपस्थित आणि मत देणाऱ्या सभ्यांच्या साध्या बहुमतीने सुधारणा करता येऊ शकते. काही व्यवस्थांमध्ये संसदच्या दोन्ही गृहांचे एकूण सभ्य संख्यांची जी बहुमती असेल आणि उपस्थित संख्या असेल तसेच मत देणाऱ्या सभ्यांच्या 2/3 स्पष्ट अशा बहुमतीने बदल होऊ शकतो. घटनेच्या काही भागात सुधारणा करण्यासाठी संसदच्या दोन्ही गृहांच्या एकूण सभ्य संख्यांची बहुमत तसेच उपस्थित आणि मत देणाऱ्या सभ्यांच्या 2/3 बहुमतीशिवाय अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधानसभा गृहांची मंजुरीसुद्धा आवश्यक असते.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी घटनेत सुधारणा करता येऊ शकतात. केंद्र आणि राज्यांच्या आंतरिक संबंध किंवा उच्च न्यायतंत्रांच्या रचनेत सुधारणा करायच्या असतील तेव्हा एकूण राज्यांच्या कमीत कमी अर्ध्या राज्याच्या संमतीने सुधारणा करता येतात. न्यायिक निर्णयाच्या आधारे सुद्धा त्या ठिकाणी काही आंशिक सुधारणा करता येऊ शकतात. पण मात्र यात लक्षात ठेवायचं असतं की घटनेच्या मूलभूत रचनेमध्ये मात्र बदल कधीच होत नसतो. घटनेच्या कित्येक बाबतींमध्ये संसदच्या साध्या बहुमतीद्वारे सुधारणा करण्यात येत असल्याने घटना सुपरिवर्तनशील आणि लवचिक समजली जाते. परंतु कित्येक बाबतींमध्ये घटनेत सुधारणा होऊ शकत नाही. पुढचे लक्षण आहे सार्वत्रिक प्रौढवय मताधिकार. मताधिकार, मतदानाचा अधिकार. भारताच्या घटनेत 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना, तो व्यक्ती कोणत्याही प्रकारचा धर्म, जाती, शिक्षण, लिंग, आवक, संप्रदाय, मिळकत, जन्मस्थान अशा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय मुक्तपणे त्या नागरिकास मत देण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेद्वारे देण्यात आलेला आहे. हे खरोखरच प्रगतिशील आणि गौरवपूर्ण पाऊल म्हटले गेलेले आहे. मताधिकारामुळे लोकशाहीत प्रत्येक नागरिकास निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या पसंतीच्या उमेदवारास मत देऊन निवडून आणण्याचा अधिकार मिळत असतो. निवडणुकीत युवा मतदारांची उत्तरोत्तर वाढती संख्या, जागरूकता, सभानता, उत्साह हे मतदान जागृतीमुळे मतदानाचे वाढलेले प्रमाण, अशा प्रकारे राजकीय क्षेत्रात युवांची सक्रियता हे लोकशाहीच्या परिपक्वतेची आणि सफळतेची खूण आहे. पुढचे लक्षण आहे धर्मनिरपेक्षता किंवा बिनसांप्रदायिकता. भारतीय घटनेत सर्व धर्मांसाठी समान दृष्टी आणि समान आदर भावनेचा स्वीकार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राज्याद्वारे कोणत्याही विशिष्ट धर्माला उत्तेजन किंवा समर्थन नाही आहे. मुळात राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नाही आहे. राज्य तटस्थ आहे. राज्यघटनेद्वारे देशातील कोणत्याही नागरिकाशी धर्माच्या आधारावर भेदभाव त्याच्याशी करता येणार नाही. धर्माच्या अनुयायांना स्वतःच्या पसंतीच्या धार्मिक मान्यता, श्रद्धा आणि आस्थेनुसार धर्माचे पालन करण्याची, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची स्वतंत्रता घटनेत देण्यात आलेली आहे. भारतीय घटनेत धार्मिक लघुमती असणाऱ्यांना विशेष अधिकार आणि सवलती देण्यात आल्या आहेत. समान नागरिक कायद्याच्या व्यवस्था मार्गदर्शक सिद्धांतामध्ये समाविष्ट केलेला आहे. अशा प्रकारे ह्या बाबतीत धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून भारताला घोषित केलेले आहे. पुढील लक्षण आहे न्यायिक समीक्षा. न्यायिक समीक्षा म्हणजे त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आणि जर नियम जे लावलेले असतील ते योग्य आहेत किंवा नाही याचं निरीक्षण झाल्यानंतर योग्य असतील तर ते नियम लागू करायचे भारतीय नागरिकांवर, आणि जर योग्य नसतील तर ते नियम रद्द केले जाऊ शकतात. त्याला न्यायिक समीक्षा असे म्हटले जाते. न्यायिक समीक्षा घटनेचे विशिष्ट लक्षण आहे. केंद्र आणि राज्य प्रत्येक स्वतःच्या कार्यक्षेत्रांमध्ये राहून जे काही काम किंवा वहिवट करतात ते पाहण्याची सत्ता न्यायालयाला सोपवण्यात आलेली आहे. संसदच्या सत्तांची अवगणना झाल्याशिवाय न्यायिक समीक्षाविषयीच्या सिद्धांतामध्ये एक सुमेळ साधण्याचा प्रयत्न आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. संसदने किंवा विधानसभेने घडलेले कायदे, बाहेर पाडलेले आदेश, वटहुकूम, न्यायिक निर्णय आणि घटनाकीय सुधारणांची समीक्षा करण्याची सत्ता न्यायालयांना देण्यात आलेली आहे. न्यायालयास जर अशी खात्री झाली की घडवण्यात आलेले कायदे, सुधारणा किंवा बाहेर पाडलेले हुकूम घटनेतील मूळ व्यवस्थांबरोबर सुसंगत नाही आहे तर त्यांना न्यायालय गैरघटनाकीय मानून त्यांना रद्द देखील करू शकत असते. 12वे लक्षण आहे मूलभूत हक्क आणि कर्तव्य. भारतातील लोक एक स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक म्हणून गौरवपूर्ण जीवन जगू शकतील यासाठी घटनेत मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. सर्वांगीण विकासासाठी तसेच राष्ट्रांच्या विकासासाठी आवश्यक स्वातंत्र्यासहित हक्क आणि कर्तव्ये ही लोकशाही समाजाचे अतिउपयुक्त भांडवल आहे. घटनाकीय उपायांचे हक्क तसेच सार्वत्रिक आवश्यक शिक्षणाचा हक्क पण घटनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची सविस्तर चर्चा आपण पुढील प्रकरणात करणारच आहोत. 13वे लक्षण आहे राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत. लोकांचे रक्षण, सुरक्षेसह कल्याण साधण्याचे प्रयत्न राज्यांनी करायचे आहे. राज्यांना नीती घडवण्यासाठी राज्य शासनमध्ये राज्यनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत मार्गदर्शन देत असतात.
म्हणूनच ते सिद्धांत मार्गदर्शक सिद्धांत म्हटले जात असतात. पुढचे आणि शेवटचे लक्षण आहे मागासलेले वर्ग आणि अनुसूचित जातींसाठीच्या व्यवस्था. समाजातील मागासलेले वर्ग किंवा पछात जाती किंवा वंचित समुदायाच्या उत्कर्षासाठी आणि त्यांना सामान्य प्रभावाप्रमाणे सक्षम बनवण्यासाठी घटनेत विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. धारागृह म्हणजेच विधानसभा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी राजकीय बैठका आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षित कोटा किंवा अनामत कोटा त्यांच्या वस्तीच्या प्रमाणात देऊन त्यांना समान संधी देण्यात आलेली आहे. मागासलेल्या जातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सवलती, फी माफीच्या सुविधांचा लाभ हकारात्मक भेदभावाचा किंवा रक्षणात्मक भेदभावाच्या नीतीचा खास प्रबंध घटनेत करण्यात आलेला आहे. म्हणजे सरकार कोणाशी भेदभाव नाही करते, पण सगळ्यांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने घटनेच्या मूलभूत लक्षणांची माहिती आपल्याला घेता येईल. या ठिकाणी आपला 8वा पाठ पूर्ण होतोय. याचा स्वाध्याय तुम्ही स्वाध्याय वहीत पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.